नमस्कार. जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी सध्या शरद पवार गटात असलेले रोहित पवार यांच्या साखर कारखान्यावर जप्तीच्या कारवाईची नोटीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त करण्याची नोटीस काढली आहे. कारखान्याची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता या कारवाईत जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पूर्ण बारामती अॅग्रो कुटुंबाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्यांदा केस फाईल केल्यानंतर 2-2.5 वर्षे अधिकारी शांत राहिले. मात्र राज्याची सत्ता जेव्हा बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला, जेव्हा अजितदादांनी जुना साहेबांचा पक्ष चोरी करून आमदारांना सोबत घेऊन बंड केलं, त्यानंतर माझ्यावर जोरात कारवाया सुरू झाल्या. तसेच रोहित पवार पुढे म्हणाले, मला नोटीस आली, मी चौकशीला गेलो. ईडीच्या अधिकाऱ्यांचं यात काही चुकीचं नाही. तिन्ही वेळेला मी चौकशीला सामोरं गेलो आहे. तरीही जप्तीची कारवाई करत असतील तर चुकीचं आहे. अधिवेशनात जेव्हा मी बोलत होतो तेव्हा माझे काही मित्र मला सांगत होते, विधानसभेत काही बोलू नको, नाहीतर कारवाई होईल. आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे. एवढंच नाही तर आम्ही कोर्टात गेलो तर त्यांची कारवाई कुठेच टिकणार नाही. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. माझं नाव आरोपींमध्ये नाही. ज्यांचं नाव आरोपींमध्ये आहे त्यातले 70% लोक भाजप, अजित पवारांच्या गटात किंवा एकनाथ शिंदेच्या सोबतचे आहेत. मी तर हा कारखाना महागात घेतला. ज्यांनी यापूर्वी विकत घेतला ते भाजपचे लोक आहेत. त्यांनी माझ्यापेक्षा स्वस्तात कारखाना घेतला आहे. मात्र आजपर्यंत एकाही व्यक्तीवर कारवाई केलेली नाही. माझ्यावर केस झाली तरी मी लढणार. कोणी किती स्वस्तात कारखाना घेतला याची यादी माझ्याकडे आहे. मी ती वाचणार नाही, कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान शेवटी रोहित पवार म्हणाले की लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझ्यावर केसेस चालू आहेत. शरद पवार यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. ईडीने त्यांच्या विरोधात नोटीस काढली होती. अण्णा हजारे स्वतः म्हणतात या घोटाळ्यात शरद पवारांचं नाव नसतानाही त्यांचं नाव का घेतलं जातंय हा प्रश्न आहे. पुढच्या 2-3 महिन्यात मला जेलमध्ये टाकलं जाईल अशी शक्यता आहे. कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल तर अशी द्वेषपूर्ण कारवाई करणं चुकीचं आहे. भाजपमध्ये गेलं की कारवाया थांबतात, परंतु मी लढणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता कन्नड येथे जाऊन शेतकरी आणि माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे, असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत.